Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is fourth lecture about chapter 5 of standard 9 mathematics part 1. So now you see, in the previous lecture we discussed method of substitution, and previous to that we have studied method of elimination. So as far as your book is concerned, I mean your textbook, in the practice set 5.1 they have given you the question number 3: solve the following sets of simultaneous equations. So they have not mentioned any method, so you can choose your own method, whatever you feel easy and whatever is easy to do. In the sense, elimination technique मध्ये काय करावं लागतं तुम्हाला, x किंवा y किंवा whatever जी काही व्हेरिएबल्स असतील त्यांच्यापैकी x ची किंवा y ची कोइफिशियंट्स तुम्हाला सेम करावे लागतात. मग ते सोपं आहे का बघा, की x किंवा y ची व्हॅल्यू काढणं सोपं आहे आणि ते दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकणं. त्यातलं कुठलंही मेथड तुम्ही वापरा, बिकॉज दे हॅव नॉट मेन्शन, दे हॅव जस्ट सेड सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. सो फॉर एक्झाम्पल वी विल वर्क ऑन प्रॉब्लेम नंबर 4 ऑफ दॅट exercise. Problem number 4, 3, 4 from exercise 5.1. See, what is that? 2y minus x is 0 is the first equation, say 1, and second equation is 10x plus 15y. 10x plus 15y is equal to 105. This is second equation. Okay, now see here, मला जर x आणि y चे कोइफिशियंट्स सेम करायचे झाले तर इथे 2y आहे, y चा कोइफिशियंट 2 आहे, इथे 15y, 2 चा 15 करायचा. मग ते किचकट आहे, म्हणजे तुम्हाला 15/2 ने गुणावं लागेल, म्हणजे 7.5 ने गुणावं लागेल. x चा कोइफिशियंट सेम करणं जरा तरी सोपं आहे, कारण इथे वजा x आहे, इथे 10x आहे, म्हणजे तुम्ही जर ह्याला 10 ने गुणलं तर हे वजा 10x होईल, मग ॲड करणं सोपं आहे. सो दॅट कॅन बी डन, दिस इज शुअर. परंतु 2y मायनस x 0 वरून लगेच मला x इज इक्वल टू 2y मिळतं. दॅट इज सिम्पल, बरोबर ना. सो वी विल यूज सबस्टिट्यूशन मेथड. सो वी यूज, पण हे करताना आपल्या मनामध्ये आपल्याला आयडियाज क्लिअर पाहिजेत की मी सबस्टिट्यूशन मेथड का वापरतो इथे, का नाही आपण एलिमिनेशन टेक्निकने जात. एखादा म्हणेल की ओके, मी काही झालं तरी एलिमिनेशन मेथड वापरणार, वापरा, नथिंग रॉंग इन दॅट. सी, यू यूज एनी मेथड, बट मेन इश्यू इज डुईंग प्रॉपर कॅल्क्युलेशन्स. कारण काय, मग आपण कॅल्क्युलेशन्समध्ये चुका केल्या की मग सर्वच प्रॉब्लेम होतात. सो वी यूज सबस्टिट्यूशन मेथड. सो इक्वेशन 1, that is 2y minus x is equal to 0 implies x is equal to 2y. बरोबर ना. हा मायनस एक्स इकडे नेला की x is equal to 2y. Put it in equation 2. Put x is equal to 2y in equation 2. मग इक्वेशन 2 काय आहे, 10x plus 15y is 105. इक्वेशन 2 काय आहे, 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. त्याच्यामध्ये आपण एक्सच्या ऐवजी 2y टाकणार. सो इट विल बी 10 इंटू 2y प्लस 15y इज इक्वल टू 105. म्हणजेच हे 20y अधिक 15y बरोबर 105. म्हणजेच 35y बरोबर 105. म्हणजेच y बरोबर 105/35. आणि 35चा पाढा तुम्हाला जर येत असेल तर 35 3 105. त्यामुळे y ची व्हॅल्यू 3 आली. ओके, आता इक्वेशन हे जे आहे ना तुमचं, हे आपण 3 म्हणूया. त्याच्यामध्ये x चा फॉर्म्युला मिळाला आहे तुम्हाला, x इज इक्वल टू 2y. सो ॲज बाय 3 x इज इक्वल टू किती, 2y. So x becomes 2 into 3, so that is 6. So x is equal to 6 and y is equal to 2. This is the answer. So finally you should write in circular bracket 6, 2. Correct?
So this is how you can use this method. It is not difficult to decide which method to use. बाय फोर्स कुठल्याही मेथडने तुम्ही प्रॉब्लेम करू शकता, परंतु मग कॅल्क्युलेशनची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कॅल्क्युलेशन्स नीट होणं आणि कुठलाही प्रॉब्लेम एफिशियंटली कसा सोडवता येईल ह्याच्याकडे आपलं कटाक्ष पाहिजे. सोपं काय पडेल मला, उगाच डिफिकल्ट मेथड चूज करायची आणि मग कॅल्क्युलेशन्समध्ये गोंधळ घालायचा. दिस इज नॉट ॲडवायजेबल. सो यू शुड सिलेक्ट द मेथड विच विल बी simple to use, right? So I hope you understood how this problem is done. Okay, coming to some next problem. See, now we will do which one? This one, fifth problem. So question number 3. Question number 3 त्यातला पाचवा प्रॉब्लेम from exercise 5.1. Now what is that problem? 2x plus 3y plus 4 is 0. 2x plus 3y plus 4 is equal to 0 आणि x minus 5y is equal to, I think it is 11. x minus 5y is equal to 11. Is it right? Is it 11? Let us check. Yeah, it is 11. So now what can be done? See, इथे 2x आहे, इथे नुसता x आहे. So if I multiply this equation by 2, I get 2x. So I can use elimination method in a simple way. Also substitution method also can be used because this x is only 1x. So minus 5y जर आपण तिकडे घेतले तर x is equal to 5y plus 11 मला मिळेल आणि मग ते ह्याच्यात सबस्टिट्यूट करता येईल आपल्याला. सो बोथ वेज वी विल डू बाय बोथ वेज. ओके, सो आय विल एनलार्ज द स्क्रीन अँड वी विल ट्राय टू डू दिस प्रॉब्लेम बाय बोथ द मेथड्स. सो फर्स्ट वी विल डू बाय एलिमिनेशन मेथड. बाय एलिमिनेशन मेथड म्हणजेच काय, मला एक कुठलं तरी व्हॅरिएबल त्यातलं एलिमिनेट करायचं आहे. एलिमिनेट कधी होतं, जेव्हा त्यांचे कोइफिशियंट्स सेम होतात आणि मग एकतर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन डिपेंडिंग ऑन द सायन्स ऑफ द कोइफिशियंट. मग इथे 2x आहे, इथे नुसता x आहे. सो व्हॉट आय विल डू इज इक्वेशन्स आधी लिहून घेऊया. 2x प्लस 3y इज इक्वल टू -4 प्लस 4 इज 0 दिलेलं आहे. तुम्ही जनरली काय करावं, आपण x आणि yची ज्या टर्म्स आहेत त्या लेफ्ट हँड साईडला आणि कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला, आणि दुसरं काय आहे x मायनस 5y इज इक्वल टू 11. त्यामुळे हे इक्वेशन 1च आहे. इन अ डिफरंट वे ओनली 4 इज ऑन दिस साइड टेकन. दिस इज सेकंड इक्वेशन. नाउ आय विल से मल्टीप्लाय इक्वेशन 2 by 2. So we get 2x minus 10y is equal to 22. This is equation number 3. Now here it is 2x, here also it is 2x. So we have to subtract now. पण सबट्रॅक्शन करताना काय करायचं, आपण असं सबट्रॅक्शन करायचं की पॉझिटिव्ह टर्म्स निर्माण होते. -10y मधून -3y वजा केले की -13y होती. त्याच्याऐवजी 3y वजा -10 म्हणजे +13 होते. दॅट इज बेटर. सो वी विल से subtracting equation 3 from 1. आणि एक लक्षात घ्या, आपण इथे 2 ने गुणल्यामुळे हे आणि हे इक्वेशन सेम आहे. वी आर नॉट चेंजिंग द इक्वेशन. वी हॅव मल्टिप्लाइड बाय 2 ऑन बोथ साइड्स ऑफ दॅट इक्वेशन. त्यामुळे इक्वेशनचं स्वरूप फक्त बदललं, परंतु इक्वेशन तेच आहे. ते समजलं ना. म्हणून काय करणार आपण, इक्वेशन 3 फ्रॉम 1 सबट्रॅक्ट करणार. म्हणजेच काय होईल, पहिल्यांदा आधी 1 लिहा, ज्याच्यातून सबट्रॅक्ट करायचे ते आधी लिहा. 2x प्लस 3y इज इक्वल टू -4 आणि त्याच्या खाली लिहा 2x मायनस 10y इज इक्वल टू 22. मग आता काय होईल, वजा करताना इथे वजा करतोय आपण हे, म्हणून इथे वजा चिन्ह येईल, इथे अधिक येईल आणि इथे वजा येईल. मग 2x वजा 2x हे कॅन्सल झालं. 3y अधिक 10y म्हणजे हे 13y झाले आणि -4 वजा 22 म्हणजे -26. मग 13y बरोबर -26 म्हणजे y बरोबर -26 छेद 13.
म्हणजेच -2 आलं ते, y ची किंमत -2 आली. आता ही किंमत आपण कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाका, पहिल्या इक्वेशनमध्ये टाका. सो आय विल से पुट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे? 2x + 3y + 4 इज 0. दॅट इज इन 2x + 3y + 4 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल? 2x प्लस y ची व्हॅल्यू -2 टाकतोय आपण. 3 गुणिले -2 अधिक 4 बरोबर 0. म्हणजेच काय झालं? 2x, 3 आणि -2चा गुणाकार -6 अधिक 4 बरोबर 0. म्हणजेच 2x -6 अधिक 4 म्हणजे -2 बरोबर 0. म्हणून 2x बरोबर 2 आणि त्याच्यामुळे x बरोबर 2/2 म्हणजेच 1. म्हणजे आपल्याला काय उत्तर मिळालं? x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू -2. सो सोल्युशन काय होणार त्याचं? 1, -2. दिस इज बाय एलिमिनेशन मेथड. आता सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय होणार बघा. whenever I want to do the same problem by substitution method. So I will erase all this now, or okay, I will start it here by substitution method. This is simple way by substitution method. So write the equations. What are those? 2x plus 3y plus 4 is equal to 0. आणि दुसरं काय आहे? x हे 1 आणि दुसरं आहे x minus 5y is equal to 11. म्हणजेच काय? x is equal to 5y minus 11. हे -5y राईट हँड साईडला जातील, 5y आणि सॉरी +11. इट इज नॉट मायनस. सेम साईन कशाला बदलेल इकडची? 11 तसंच राहणार. आता हे जे x इज इक्वल टू 5y + 11 आहे, हे आपण कुठल्या इक्वेशनवरून काढलं? सेकंड इक्वेशनवरून. So put x is equal to 5y plus 11 in equation 1. So 1 काय होईल बघा? 2x. So 2 into x म्हणजेच 5y plus 11 plus 3y आणि plus 4 is equal to 0. बरोबर ना? म्हणजेच काय होणार? 2 into 5y, 2 ने कंसाला गुणा म्हणजे 10y अधिक 2 गुणिले 11 म्हणजे 22 अधिक 3y अधिक 4 बरोबर 0. म्हणजे 10y अधिक 3y म्हणजे 13y. 22 आणि हे 4 आहेत ना. 22 आणि 4 म्हणजे 26. 13y अधिक 26 बरोबर 0. म्हणजेच 13y बरोबर -26 म्हणजे y बरोबर -26/13. y बरोबर -26/13 म्हणजेच -2. सेम स्टोरी. y बरोबर -2. आता हे जे y बरोबर -2 आहे ते x च्या फॉर्म्युल्यामध्ये टाका. हा 3 म्हणा. x चा जो फॉर्म्युला तयार झाला आहे 5y + 11 त्याच्यामध्ये y -2 टाका. सो पुट y इज इक्वल टू -2 इन x इज इक्वल टू 5y + 11. मग y जर -2 आहे तर 5 गुणिले -2 म्हणजे -10 अधिक 11 म्हणजेच 1. त्यामुळे शेवटी उत्तर काय आलं? x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -2. सेम आन्सर यू विल गेट. सो इफ द इक्वेशन इज सुटेबल फॉर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ x अँड व्हॅल्यू ऑफ y इझिली, देन इट इज बेटर टू यूज सबस्टिट्यूशन मेथड. कधी वापरायची सबस्टिट्यूशन मेथड? जेव्हा x किंवा y ची व्हॅल्यू मला इझिली काढता येत असेल. म्हणजे फ्रॅक्शन्स वगैरे आले की आपला मग गोंधळ होतो. मग त्याच्याऐवजी जर ते सोप्या प्रकारे करता येत असेल तर आपल्याला बेटर टू यूज दॅट एलिमिनेशन मेथड. ओके. सो पॉज, रिव्ह्यू अँड प्रोसीड. So pause, review and proceed. That is the best way of studying mathematics. You have to stop somewhere, review whatever is done till that moment, and then if you have not understood, listen the lecture again, get your ideas cleared. So this is the best way of learning mathematics at any stage, not only at 8th, 9th and 10th, but at any stage.
So okay, this is what we were doing. Now we have to proceed further and work on word problems based on simultaneous equations. शाब्दिक उदाहरणं त्याला मराठीत म्हणतात. So while solving the word problems, okay, converting given information into mathematical form is an important step in this process. तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे ती गणिताच्या स्वरूपात लिहायची, सायमल्टेनियस इक्वेशन्सच्या स्वरूपात लिहायची आणि मग त्याच्यावरून आपण त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. म्हणजे त्यांनी इथे तुमच्या पुस्तकामध्ये एक छान अल्गोरिदम दिलेला आहे आणि तसाच एक करस्पॉन्डिंग प्रॉब्लेम सोडवून दाखवला आहे. दिस इज राईट वे ऑफ डुईंग द थिंग्स. त्यांनी काय म्हटलं आहे बघा, स्टेप्स. रीड द गिवन वर्ड प्रॉब्लेम केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. दिस इज नॉट ओनली फॉर धिस पर्टिक्युलर इश्यू, but always in mathematics, whenever any problem you have to solve, the first step is read the problem carefully. नुसती दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेली आहेत आणि ती सॉल्व करा असं म्हटलं तरी मला ती इक्वेशन्स बघितल्यानंतर, मी ती रीड केल्यानंतर आय मस्ट अंडरस्टँड की व्हॉट आय हॅव टू डू, वेदर आय विल यूज एलिमिनेशन मेथड ऑर वेदर आय हॅव टू यूज सबस्टिट्यूशन मेथड. सो दॅट इज ऑलवेज इम्पॉर्टंट टू रीड द प्रॉब्लेम केअरफुली. तो समजून घ्या काय त्यांनी विचारलं. Now from the given information use proper variables for the given quantities. मग तुम्ही प्रॉपर व्हॅरिएबल्स वापरा. कशाला तरी त्यातल्या एक्स म्हणावं लागेल, डिपेंडिंग ऑन द इन्फॉर्मेशन. कशाला तरी वाय म्हणावं लागेल. मग त्याच्यावरून मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स फ्रॉम द अबोव व्हॅरिएबल्स. मग त्याच्यातून तुम्हाला सुटेबल सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार होतील. म्हणजे इथे जे म्हटलं आहे, फ्रॉम द मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स from above variables. Instead of I will say form the simultaneous equations from using the information and the variables that you have taken. तुम्ही जी काही व्हॅरिएबल्स घेतलेली आहात, एक्स वाय असेल, एम एन असेल, पी क्यू असेल, डिपेंडिंग ऑन युअर चॉईस. मग त्या इक्वेशनमध्ये ज्या ज्या काही कंडिशन्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्याचा वापर करून तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार करा. यूज सुटेबल मेथड टू सॉल्व. कुठली मेथड तुम्ही ठरवा आणि फाइंड द सोल्युशन. Substituting the values of the variables in both the equations verify your result. कारण हे तुम्ही सॉल्व केलीत ना इक्वेशन्स, म्हणजेच तुम्ही एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढल्यात ज्या व्हॅल्यू ती इक्वेशन सॅटिस्फाय करतायत. म्हणून मग काय करायचं आपण की ती इक्वेशन्स खरंच ती सॅटिस्फाय होतात का हे बघा आणि फायनली राईट द आन्सर. फॉर एक्झाम्पल तिथे एक प्रॉब्लेम दिला आहे बघा. व्हॉट इज दॅट प्रॉब्लेम गिवन? काय प्रॉब्लेम दिला आहे बघा. सम ऑफ द टू नंबर्स इज 36. बघा तो प्रॉब्लेम कसा आहे. सम ऑफ द टू नंबर्स इज 36. ओके, सम ऑफ द टू नंबर्स इज 36 and what? If 9 is subtracted from 8 times the first number, वी गेट सेकंड नंबर. आता ही माहिती नीट वाचा. सम ऑफ द टू नंबर्स 36 दिलेले आहे, म्हणजे ते दोन नंबर्स आपण एक्स आणि वाय मानायचे. म्हणजे पहिला नंबर इफ 9 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 8 टाइम्स द फर्स्ट नंबर, म्हणजे फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर असे ते घेतले पाहिजेत. म्हणजे आपण काय घ्यायचं, लेट फर्स्ट नंबर इज एक्स. ओके, and second number be y. second number y. आता त्यांनी काय माहिती दिलेली आहे बघा. सम ऑफ द टू नंबर्स इज 36. त्यामुळे ॲज सम ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू 36. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 36. कारण तुम्ही दोन नंबर्स एक्स आणि वाय मानले, त्यामुळे हे पहिलं इक्वेशन झालं. आता काय दिले बघा. इफ 9 इज सबट्रॅक्टेड, 9 वजा केले कशामधून, 8 टाइम्स द फर्स्ट नंबर. आता फर्स्ट नंबर तुम्ही काय घेतला एक्स, याच्या 8 पट म्हणजे 8x, त्याच्यामधून 9 सबट्रॅक्ट केले की मला दुसरा नंबर मिळतो असं त्यांनी दिलंय. सो ॲज when 9 is subtracted from
8 टाइम्स फर्स्ट नंबर. 8 टाइम्स म्हणजे 8 पट. कशाची 8 पट? फर्स्ट नंबर. म्हणजे फर्स्ट नंबर काय घेतला आपण? एक्स. वी गेट सेकंड. वी गेट सेकंड नंबर. ह्याचाच अर्थ काय झाला? ती कंडिशन तुम्ही गणितीय स्वरूपात लिहायची. आता हे वर्ड्समध्ये झालं. म्हणजे सेकंड नंबर वाय तो मला कधी मिळतो? पहिल्या नंबरला 8ने गुणलं म्हणजे 8x, त्याच्यातून 9 वजा केले म्हणजे y बरोबर 8x-9 हे दुसरं इक्वेशन तुम्हाला मिळालं. आता हे सोपं आहे ना, वायचा रेडीमेड फॉर्म्युला मिळाला, तो पण तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड वापरा. सो पुट y इज इक्वल टू 8x-9 इन इक्वेशन 1. कुठल्याही मेथडने तुम्ही सोडवा आता. म्हणजे इक्वेशन 1 काय होईल? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 36. त्याच्यामध्ये तुम्ही y म्हणजे 8x-9 टाकणार. त्यामुळे x प्लस 8x-9 इज इक्वल टू 36. म्हणजे 9x-9 इज इक्वल टू 36. म्हणजेच 9x इज इक्वल टू 36 प्लस 9. म्हणजेच 9x इज इक्वल टू 45 आणि मग 9 5 45 म्हणून x इज इक्वल टू 5. हे तुम्हाला मिळालं. x इज 5. आता yचा हा फॉर्म्युला आहेच ना, y इज इक्वल टू 8x-9. सो पुट x इज इक्वल टू 5 इन y is equal to 8x-9. So what does it mean? I have to put x is equal to 5 here. So y becomes 8 into 5 minus 9. So 8 पंचा 40 वजा 9 म्हणजे 31 मिळेल तुम्हाला. सो x is equal to 5 आणि y is equal to 31. मग बघा तुम्ही, त्यांची बेरीज 36 होते. पहिलं त्यांचं जे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे, इफ 9 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 8 टाइम्स द फर्स्ट नंबर. पहिला नंबर 8 आहे, त्याच्यात त्याला 8 पट करा म्हणजे 5 8 40, त्याच्यातून 9 वजा करा म्हणजे 31 मिळतो आपला. सो ऑल द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, राईट. सो दिस इज द आन्सर. सो आन्सर इज व्हॉट? 5,31. किंवा फर्स्ट नंबर. इथे 5,31 लिहिण्याची काही गरज नाही आहे. इथे मी काय लिहिलं पाहिजे की व्हॉट इज फर्स्ट नंबर? एक्स. सो फायनल आन्सर शुड बी फर्स्ट नंबर इज 5, सेकंड नंबर इज 31. दिस शुड बी द आन्सर. Correct. So word problems are not easy, but sometimes they may be difficult to form, but you have to incorporate all the conditions that are there and form the equation. ह्याला असं म्हणतात मॅथमॅटिकल मॉडेलिंग. ही एक सिच्युएशन आहे की तुम्हाला असं सांगितलं की 2 नंबरची बेरीज 36 आहे. पहिल्या नंबरला मी 8ने गुणून 9 वजा केले की दुसरा नंबर मिळतो. ह्याच्यावरून ते नंबर शोधा. म्हणजे हा एक रिअल लाईफ प्रॉब्लेम आहे. तो मी काय करतो आहे, त्याला गणितीय स्वरूप देतो आहे. पहिला नंबर म्हणजे एक्स म्हणतोय, दुसरा नंबर म्हणजे वाय म्हणतोय, त्याच्यावरून ही 2 इक्वेशन्स तयार करतोय. म्हणजे मॅथमॅटिकल स्वरूपामध्ये आपण ती सिच्युएशन आणली. आता ते सॉल्व करा. त्याच्यासाठी तुम्हाला एक मॅथमॅटिकल टेक्निक माहिती पाहिजे. विच टेक्निक वी आर युझिंग हिअर? सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स अँड देन यू गेट एक्स अँड वाय. बट यू सेड एक्स इज द फर्स्ट नंबर, वाय इज द सेकंड नंबर, सो यू गॉट फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर. सो जो काही वर्ड प्रॉब्लेम आहे तो तुम्ही गणितीय स्वरूपात लिहिता आहात. गणितातलं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याचं टेक्निक वापरत आहात आणि त्याचं सोल्युशन काढतात. म्हणजे तुम्हाला त्या रिअल लाईफ प्रॉब्लेमचं आन्सर मिळालं. दिस इज व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिकल मॉडेलिंग. कुठल्याही रिअल लाईफ प्रॉब्लेमचं गणितीय स्वरूपात रूपांतरण करणं, गणितातल्या टेक्निक्स वापरून ते सॉल्व करणं आणि त्याच्यावरून त्या रिअल लाईफ प्रॉब्लेमचा आन्सर मिळवणं, हेच मॅथमॅटिकल मॉडेलिंगचं मेन थीम आहे. So that is what we are actually knowingly or unknowingly doing it. Okay, so I hope you understood this particular chapter. Pause, review and proceed. Okay, we will stop here. We will continue in the next lecture. Bye. But before closing, I will appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and try to get advantage of all this. Tell your friends and teachers also about this channel. Thank you. Have a nice day.